मॅडम नमस्कार. प्रतिभा मॅडम, आपण आजच्या जन अदालत लेक्चर सिरीजचे जे वक्ते आहेत त्यांची आपण प्रथम आपल्या सर्व वकील बंधू भगिनींना ओळख करून द्यावी आणि मग आपल्या Yes, लेक्चरला सुरुवात. ओके. oh sir, that's a great opportunity to introduce him. Yes. नमस्कार. जन अदालत संस्थेतर्फे आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेत आजच्या या सत्रात मी ॲडव्होकेट प्रतिभा पंडित, टीम जन अदालत तर्फे आपल्या सर्वांचे व सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट नितीन कांबळे सर यांचे खूप खूप स्वागत करते. जन अदालत संस्था सातत्याने आपल्या समोर आपल्या ज्ञान संवर्धनासाठीचे विषय निवडून व त्या विषयातील उत्तम वक्ते या ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या माध्यमातून घेऊन येत असते. या ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व मान्यवर, प्रॅक्टिशनर्स आणि सहभागी होणारे विद्यार्थी व अभ्यासक यांचे आजच्या या विशेष ऑनलाईन व्याख्यानासाठी स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजच्या या सत्रात आपल्या मुख्य अतिथींचे थोडक्यात ओळख करून देण्याची जबाबदारी जन अदालत संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सागरजी नेवसे सर यांनी माझ्यावर सोपवली आहे. ॲडव्होकेट श्री नितीन कांबळे सरांची ओळख करून देणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणेच होय. साधा जीवन उच्च विचार असलेले ॲडव्होकेट श्री नितीन कांबळे सर यांची ओळख करून देणे ही संधी मी दवडू शकत नाही. सरांची ओळख म्हणजे कांबळे सर यांनी इंटरनॅशनल ट्रेड या विषयात मास्टर्स ऑफ लॉ LLM केला आहे. गेली 20 वर्षे इंटरनॅशनल ट्रेड ऑडिटर म्हणून ते कार्यरत असून 35 वर्षापासून वकिली क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कांबळे सर यांनी विविध वर्तमानपत्रातून विपुल लेखन केलेलं आहे, ज्यामध्ये सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी या वर्तमानपत्रातून कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे विविध लेख जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. सरांचे सुरक्षित माझं घर हे पुस्तक भारताचे प्रसिद्ध पूर्व सरन्यायाधीश जस्टिस HL गोखले सरांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे. विशेष म्हणजे या प्रकाशनाच्या 3ऱ्या दिवशी पहिली आवृत्ती संपलेली आहे. आता त्याची 4थी आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. सर आजही स्वातंत्र्य सैनिकांकडून किंवा देश सेवेत कार्यरत असलेल्यांसाठी विनामोबदला विनामोबदला काम करतात आणि सामान्य नागरिकांसाठी ते अत्यल्प मानधन स्वीकारून आपले सामाजिक सेवा कार्यरत असतात. सर पुण्यात नामवंत असलेले विविध विधी महाविद्यालय जसे सिम्बायोसिस, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, MMCC येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात. त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि अमूल्य योगदानांमुळे आज ते संपूर्ण वकिली व्यवसायात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा व्यासंग आणि अनुभव आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. आता मी विनंती करते की आपले प्रमुख अतिथी ॲडव्होकेट नितीन कांबळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनाने आम्हास समृद्ध करावे. धन्यवाद सर. नमस्कार. खरं तर एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, याचं एक अनाहूत बर्डन आलेलं आहे माझ्यावर की आता हे लेक्चर परिपूर्ण कसं होईल याचा विचार माझ्या डोक्यात येतोय. त्याचा मी जरूर प्रयत्न करीन. सर्वप्रथम सागर नेवसे आणि जन अदालत या संस्थेचा मी अत्यंत आभारी आहे की मला या ऑनलाईन लेक्चरसाठी निमंत्रित केलं आणि एक लेक्चर देण्याची संधी दिली. आजचा जो काही विषय आहे तो सागर नेवसे आणि जन अदालतची टीम यांनी अभ्यास करूनच मला हे सजेशन दिलं की सर तुम्ही या विषयावर लेक्चर देऊ शकाल का. आणि हा विषय असा आहे, आता प्रॅक्टिसमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांनी किंवा प्रॅक्टिसमध्ये असणाऱ्यांनी सुद्धा याविषयी आता मॅक्सिमम लिटिगेशन कोर्टात येते हे आपण लक्षात घ्यावं. आता जमिनीचे कायदे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी यांचं लिटिगेशन थोडंसं मागे पडलंय. पुण्याची जी काही वाढ होतीये आणि फ्लॅट्स बांधले जात आहेत
पुण्यात जवळजवळ 65,000 सोसायटीज आहेत आणि प्रत्येक फ्लॅट ओनर्सचे फ्लॅट घेण्यापासूनचे काही प्रश्न निर्माण होतात. यामुळे हे लेक्चर तसं रेलेव्हंट आहे आजच्या घडीला आणि प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेटच्या दृष्टीने सुद्धा हा विषय अतिशय लुक्रेटिव्ह आहे असं मी म्हणेन. याच्यामध्ये देर इज नो डर्थ फॉर लिटिगेशन अँड इफ इट इज परस्यूड इन अ प्रॉपर मॅनर वी कॅन गिव्ह रिलीफ टू अ कॉमन मॅन, असा या कायद्याचा विषय आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट या कायद्याविषयी बोलणारे हे माझ्या मते सगळ्यांनी ओळखलंच असेल. आणि हा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये 1963 साली अंमलात आला. रेरा कायदा आल्यानंतर रिसेंटली 2018 सालापासून याच्यावर थोडस ग्रहण आल्यासारखं झालंय, पण हा कायदा रिपील झालेला नाहीये. या कायद्याचं लिटिगेशन आजही आपल्याला फाईल करता येतं. रेरा मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी या कायद्याच्या मिरर इमेजेस आहेत. त्यामुळे रेरा हॅज टू बी रेड इन कन्सोनन्स विथ मोफा. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल टू रीड दिस ऍक्ट. आता मोफा कायद्यामध्ये आपण काय कव्हर केलेलं आहे किंवा सरकारने काय कव्हर केलेलं आहे कायद्यामध्ये, तर प्रोमोटर म्हणजे कोण, तर जो एखादी मालमत्ता म्हणजे जमीन मालमत्ता डेव्हलप करून त्याच्यावर इमारत बांधतो आणि इमारतीमधील फ्लॅट्स, ऑफिसेस, शॉप्स किंवा इतर कायद्याने परमिटेड बांधकाम विकतो, त्याला प्रमोटर म्हणतात. मी आता पुस्तकातून व्याख्या वाचण्याच्या ऐवजी आपण ढोबळ मनाने या कायद्याचा संदर्भ घेऊ आणि समजावून घेऊ, म्हणजे आपल्याला उद्या रेफरन्स करायचा म्हणला तर सोपं जाईल. तर हा जो प्रमोटर आहे याला कायद्यामध्ये एक डिफाईन केलेला आहे. प्रोमोटर म्हणजे काय, तर आता मी ते काही सांगितलं की जो माणूस किंवा संस्था, पार्टनरशिप असेल, कंपनी असेल किंवा इतर कुठले LLP असेल, ही संस्था प्रोमोटर म्हणून काम करत असेल तर या कायद्याखाली ती संस्था कव्हर्ड आहे. ही पहिली गोष्ट. आणि प्रोमोटर म्हणजे काय, तर जो एखादी मालमत्ता डेव्हलप करतो, म्हणजे जमिनीपासून वर इमारत बांधतो आणि इमारतीमधले फ्लॅट्स विकतो, त्याला प्रोमोटर म्हणायचं. आता हा प्रोमोटर म्हणला की तो फ्लॅट्स हे विकण्यासाठी आणि फायदा कमवण्यासाठी ती इमारत बांधतो. फायदा कमवणं हा काही कायद्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक इश्यू नाहीये, पण गैरफायदा घेणं या गोष्टीचा, मी प्रमोटर असण्याचा गैरफायदा घेणं, याच्यासाठी या कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे या पर्टिक्युलर व्यक्तीचे असं म्हणतो मी, तेव्हा व्यक्ती म्हणजे संस्था असं सुद्धा होतो. तर ही व्यक्ती अथवा संस्था यांनी काय काय कर्तव्य पार पाडली पाहिजे याचा उहापोह या महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट या कायद्यामध्ये केलेला आहे. हा कायदा मूलतः सरकारने जे काही छोटे छोटे फ्लॅट परचेसर्स असतात किंवा फ्लॅट परचेसर्स इन ऑल असतात, त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्याकरता हा कायदा बेसिकली केलेला. आता हे काय राईट्स असतात बरं, एक म्हणजे आपण घर किंवा अपार्टमेंट हे आयुष्यात एकदाच घेतो, म्हणजे त्या घराच्या कामाकरता आपण आयुष्यभराची पुंजी लावतो, आयुष्यभर कष्ट करतो. बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला येतं किंवा पेपरमध्ये आपण वाचतो की लोकांची फसवणूक होते, पैसे घेऊन बिल्डर पळून जातो आणि मग पैसेही नाही, जागाही नाही, फ्लॅटही नाही आणि मग सगळं कुटुंब अडचणीत येतं.
किंवा बांधकाम वेळेत होत नाही, किंवा त्या पर्टिक्युलर इमारतीचं किंवा जमिनीचं टायटल क्लिअर नसतं, किंवा ज्या काही जाहिराती असतात त्या जाहिरातीप्रमाणे प्रोजेक्ट केलेलाच नसतो. आता समजा आपण रोज इस्पेशली पाडवा किंवा दसरा हे सण जवळ आले की मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरमध्ये बघतो. त्याच्यामध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये काय काय अम्युनिटीज अँड फॅसिलिटीज आहेत याचा खूप मोठा ब्लो अप केला जातो. म्हणजे आमच्याकडे अमुक एक साईजचा स्विमिंग पूल आहे, अमुक एक साईजचा कम्युनिटी हॉल आहे, किड्स प्ले एरिया आहे, टेरेस गार्डन आहे, या अशा गोष्टींचं जाहिरात केली जाते. पण प्रोजेक्ट कंप्लीट करता करता ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात आणि बिल्डर त्यातनंही गैरमार्गाने पैसे काढण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखाद्या इमारतीमध्ये जर आपण फ्लॅट घ्यायला गेलो तर त्या पर्टिक्युलर इमारतीमध्ये बिल्डरने कुठले फिटिंग्स अँड फिक्स्चर्स वापरले आहेत हे सुद्धा कायद्यामध्ये त्याला डिस्क्लोज करायला पाहिजे, याची अपेक्षा या सेक्शन 3 मध्ये आहे. तर मी सेक्शन 3 चे जे काही सबसेक्शन्स आहेत याच्यात वन बाय वन आय विल गो थ्रू दॅट. तर आता पहिली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? आता मी समजा आपण असं समजू की मी डेव्हलपर आहे आणि मी सर्वे नंबर 699 वाकड येथे मला इमारत बांधायची. तर पहिलं मी काय सांगायला पाहिजे एखाद्या माणसाला की बाबा माझ्याकडे याचे डेव्हलपमेंट राईट्स आहेत. आता ते डेव्हलपमेंट राईट्स कसे आहेत, किंवा माझी मालकी आहे त्याच्यावर, किंवा मालकांनी मला हे डेव्हलपमेंट करण्याचे अधिकार दिलेत. याचा अर्थ काय होतो की मला या इमारती संदर्भात डेव्हलपमेंटचे राईट्स असून त्या जमिनीचं किंवा किंबहुना माझं, मी जर ओनरशिप माझी असेल त्या लँडची, तर त्या जमिनीची स्वामित्वाचे हक्क म्हणजे काय, तर टायटल सर्च रिपोर्ट. हा टायटल सर्च रिपोर्ट हा कायद्याने इसेन्शियल आहे. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्क्लोजर्स which the builder has to give to a flat taker when a flat taker approaches him for purchase of the flat. So here the role of lawyer comes in at the first instance. की वकिलांनी आपल्या क्लायंटचं, जर समजा बिल्डर क्लायंट्स असतील तर त्याचं टायटल स्क्रुपलसली तपासलं पाहिजे, कारण या टायटल रिपोर्टवर अवलंबून राहून इतर 10 लोक फ्लॅट परचेस करणार आहेत. त्यामुळे हा टायटल रिपोर्ट डिस्क्लोज होणं फारच महत्वाचं आहे आणि आपण ते करताना वकिलांनी खूपच काळजी घ्यावी लागते. नाहीतर आपण पाहिलेलं आहे की अनेक वेळेला चुकीचे टायटल रिपोर्ट दिले जातात, मग फसवणुकीच्या तक्रारी होतात, मग कन्झ्युमर कोर्टात तक्रारी होतात. तर हे असं आपल्याला टाळायला पाहिजे. तर पहिलं, टायटल ऑफ द लँड इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ऑब्विसली एखादी गोष्ट घ्यायला जाईल तर त्या गोष्टीच्या ते विकण्याचा हक्क त्या विकणाऱ्याला आहे का नाही, हा पहिला प्रश्न आपल्या मनात येतो. मग टायटल डिस्क्लोजर जर केलं नसेल तर त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं सगळंच डळमळीत होतं, किंवा किंबहुना असं डिस्क्लोजर न करता कुठलाही प्रोजेक्टमध्ये बिल्डरला विक्री करता येत नाही असं म्हणलं तरी चालेल. आता हा जो सेक्शन 3 आहे हा फार स्ट्रिक्ट सेन्स मध्ये फॉलो करायचा आहे. म्हणजे त्याला क्रिमिनल लायबिलिटी आहे जर तो फॉलो केला नाही तर. बिल्डरला या सेक्शन 3 च जर त्यांनी काही गोष्टी फॉलो केल्या नाही तर 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. किंवा आपण पाहतो ते 420 खाली आपण बऱ्याच तक्रारी पुण्याच्या कोर्टात पेंडिंग आहेत बिल्डर्स विरुद्ध. तर हे बिल्डरला पण, चांगल्या बिल्डरला जनरली नको असतं. म्हणून टायटल डिस्क्लोजर ऑफ द लँड
in form of title search report by the lawyer of the builder is most important. आता हा टायटल रिपोर्ट किती वर्षाचा असावा याच्याबद्दल बरेच मतभेद आहेत. टायटल सर्च रिपोर्ट हा जनरली आपण पाहतो बँकेचे जे काही रिक्वायरमेंट असते बँकेच्या पॅनलवरच्या वकिलांना तो 10 वर्षाचा द्यावा लागतो, पण बिल्डरचा टायटल रिपोर्ट हा 30 वर्षाचा पाहिजे. आता याचं एक कारण असं आहे की 30 वर्षाचं जे काही आपण लॉ ऑफ लिमिटेशन पाहतो तेव्हा आपण लॉ ऑफ लिमिटेशन वाचलेला आहे, अभ्यासलेला आहे, त्याचा उपयोग आपण रोजच्या रोज कोर्टामध्ये करतो. तर 30 वर्षाचं लिमिटेशन हे ऍडव्हर्स पोझिशन टू द गव्हर्नमेंट याच्याकरता 30 वर्षाचं मॅक्सिमम लिमिटेशन. म्हणजे जर एखादी लँड एखादा माणूस ऑक्युपाय करत असेल विना डिस्टर्बन्स फॉर अ पिरियड ऑफ 30 years, the government also cannot claim that land. Against a private person, the limitation is lesser, much lesser. But the relevant fact here is that the title report has to be scrupulously done for 30 years. Now, what does that report denote? या रिपोर्ट मध्ये काय असतो तर टायटलचा फ्लो असतो की एखाद्या कुटुंबाची ही अँसेस्ट्रल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्या वडिलोपार्जित मालमत्तेचं पार्टिशन झालं, ही मालमत्ता 4 पैकी एकाच्या नावाने झाली, त्या तिघांनी त्याच्या नावाने हक्क सोडपत्र केलं किंवा खरेदी खत करून दिलं, या गोष्टी यात येऊ शकतात. तर पहिली गोष्ट म्हणजे टायटल रिपोर्ट. दुसरी टायटल रिपोर्ट मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एन्कम्बरन्सेस. बिल्डरला पर्टिक्युलर टायटल रिपोर्ट मध्ये त्या पर्टिक्युलर जमिनीचं त्याच्यावर काय काय एन्कम्बरन्सेस आहेत हे क्लिअर करावे लागतात. आता एक एन्कम्बरन्सेस म्हणजे काय असतं तो आपण पेपरमध्ये जाहीर नोटिसा वाचतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला एखाद्या वकिलांची नोटीस जर वाचली तर त्याच्यामध्ये असं असतं की सदरची जमीन अमुक अमुक व्यक्तीने स्वतःची आहे असं सांगितलंय, तरी या जमिनीवर कोणाचा गहाण दान लीन बोजा पोटगी वगैरे असं नाही, असं याची खात्री आम्ही करतोय, तर कोणाचे असल्यास आम्हाला कळवा. म्हणजे काय आता झालं तर एन्कम्बरन्सेस इन फॉर्म ऑफ लीज, मॉर्टगेज, गिफ्ट, any maintenance, any other encumbrances by the government has to be disclosed at the time of declaring the scheme. एन्कम्बरन्सेसचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. जर एखाद्या जमिनीवर एन्कम्बरन्स असेल तर त्या फ्लॅट होल्डरला कधीही क्लिअर टायटल मिळणार नाही, हे लक्षात घ्यावं. त्यामुळे ह्या एन्कम्बरन्सेस माहिती असणं. आता एखादा एन्कम्बरन्स काय असतो की सरकारी शेतसारा भरलेला नाही, तो किती शेतसारा आहे की समजा 10,000 रुपये शेतसारा आहे, तर हा शेतसारा हा काही फार मोठा एन्कम्बरन्स नाही, पण आपण बिल्डरला किंवा प्रमोटरला फ्लॅट घेताना असं सांगू शकतो की ते एन्कम्बरन्सेस क्लिअर करा, मगच तुम्हाला अग्रीमेंट करण्याचा हक्क आहे, असं निक्षून सांगू शकतो. त्यात काही चुकीचं काही नाही. आणि जर एखाद्या बिल्डरनी ते टायटल डिस्क्लोज केलं नसेल किंवा एन्कम्बरन्सेस डिस्क्लोज केले नसतील तर तो कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट पण लागू होऊ शकतं. सो दिस इज द सेकंड पार्ट ऑफ इट. नाउ लेट अस मूव टू द थर्ड पार्ट, दॅट इज प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स. आपल्या बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की बिल्डिंग बांधण्यासाठी लोकल अथॉरिटीने प्लॅन सँक्शन करावा लागतो. जर पुणे महानगरपालिकेची हद्द धरली किंवा पीसीएमसीची हद्द धरली तर PMRDA ला त्याचे अधिकार आता आलेले आहेत. पण त्याआधी जी लोकल अथॉरिटी असते त्याला प्लॅनिंग अथॉरिटी सुद्धा म्हणतात MRTP ऍक्ट प्रमाणे. ती प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद या कॅटेगरीज मध्ये दिलेली आहे. या हद्दीमध्ये
जर येणारं बांधकाम असेल तर ते या लोकल अथॉरिटीने सँक्शन केलेलं असलं पाहिजे. याचा पुरावा म्हणजे काय असतो, तर बांधकाम चालू करण्याचा दाखला असं दिला जातो. तो बांधकाम चालू करण्याचा दाखला म्हणजे या पर्टिक्युलर बिल्डिंगचं बांधकाम हे त्या पर्टिक्युलर प्लॅन प्रमाणे होणं अपेक्षित आहे. आणि तो प्लॅन जो आहे तो कायद्याप्रमाणे वैध आहे म्हणून तो प्लॅन सँक्शन झालेला. सो प्लॅन आणि स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर एखाद्या इमारतीची हाईट किती आहे, एखाद्या फ्लॅटचं क्षेत्रफळ किती आहे, स्पेसिफिकेशन म्हणजे पार्किंग किती आहे, त्याच्यामध्ये गच्ची किती आहे, कॉमन एरिया किती आहे, हे सगळं डिस्क्लोज करावं लागतं. आता डिस्क्लोजरची रिस्पॉन्सिबिलिटी आपण डिस्कस करतोय आणि इन पर्टिक्युलर सेक्शन 3 डिस्कस करतोय. आज आपल्या विषयात फक्त 2 सेक्शनचा स्कोप आहे, कारण विषय तसा मोठा आहे. आणि मी आत्ताच सांगितलं तसं खूप लिटिगेशन याच्यामध्ये येते. जर आपण हा पर्टिक्युलर सेक्शन जर समजून घेतला तर प्रत्येक बिल्डरने काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी पाळलेली नसते आणि ती पाळण्यात ती रिस्पॉन्सिबिलिटी कायद्याची जी आहे ती त्यांनी पाळावी असं असं आपल्या क्लायंटला त्याला रिलीफ मिळवून द्यावा लागतो. मग आपण क्लायंटला काय काय विचारायचं असतं हे या सेक्शन मध्ये कव्हर्ड आहे. आता पुढचा परत महत्वाचा, मी फ्लॅट घ्यायला जातोय, मला समजा 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घ्यायचा आहे. तर कायद्याची काय इतकी बारीक तरतूद आहे की त्या इमारतीमध्ये फिक्स्चर्स अँड फिटिंग सुद्धा काय लावणार आहे याचं सुद्धा डिस्क्लोजर बिल्डरला करावं लागतं. आपण जर बिल्डरकडे फ्लॅट घ्यायला गेलो तर त्याच्या अग्रीमेंट मध्ये एक अनेक्स्चर असतं आणि त्याच्यामध्ये फिटिंग्स अँड फिक्स्चर्स काय लावणार आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं असतं. आता हे जे आहे हे मेन्शन करणं म्हणजे आपल्यावर तो उपकार करत नसतो, तर कायद्याचं बंधन आहे म्हणून ते तो करत असतो. आता फिक्स्चर्स म्हणजे काय, तर टाईलचा प्रकार, इलेक्ट्रिक फिटिंग्सचा प्रकार किंवा बाथरूम फिटिंग्सचा प्रकार. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो बघा, जकार फिटिंग्स लावतात. तर ते जकार फिटिंग्स चा उल्लेख अग्रीमेंट मध्ये करावा लागतो, कारण हे कायद्याचं बंधन. पुढचं 5वं जे काही हे आहे कंडिशन ती अशी आहे की मटेरियल्स अँड क्वालिटी देअर ऑफ. आता हे कसलं मटेरियल हो, तर सिमेंटची क्वालिटी, लोखंडाची क्वालिटी. म्हणजे कायदा बघा किती बारीक ड्राफ्ट केलेला आहे. ही जी डिस्क्लोजर्स आहेत ही सगळ्यात महत्वाची आहेत आणि याच्यावरच सगळा बिल्डरचा धंदा अवलंबून आहे, किंवा आपलं सुद्धा किंबहुना त्या बिल्डरचे फॉल्ट जर काढायचे म्हणले तर हा सेक्शन नीट वाचला तर आपल्याला या लिटिगेशन मध्ये खूप मदत होऊ शकते. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पोझिशन. आपण पाहतो की काही प्रोजेक्टमध्ये बिल्डर पोझिशनच्या डेट्स लिहित नाही, पण कायद्याचं असं बंधन आहे की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं जे काही पोझिशन आहे ते फ्लॅट परचेसर्सना केव्हा मिळणार याची स्पेसिफिक डेट लिहावी लागते. आता याच्यात लिमिटेशनचा भाग आहे का, तर पोझिशन कधी द्यावं हे कायदा सांगत नाही, पण जनरली बाय कस्टम हे 3 वर्षाच्या आत द्यावं अशी अपेक्षा असते. आपण आता कुठल्या इश्यूवर आहोत, तर पोझिशन कधी देणार तो हे लिहावं लागतं. हे जर पोझिशन वेळेत मिळालं नाही तर फ्लॅट परचेसर त्या पर्टिक्युलर बिल्डर कडनं कॉम्पेन्सेशन मागू शकतो. आणि कंझ्युमर कोर्टामध्ये याचे बऱ्याच कंप्लेंट्स अशा पेंडिंग आहेत, म्हणजे हजारोनी आहेत की पोझिशन वेळेत दिलेली नाही. सो दॅट हॅज टू बी डिस्क्लोज बाय द बिल्डर. त्याच्यानंतर थोडासा सेकंडरी भाग असा आहे की त्यांनी लिस्ट ऑफ फ्लॅट परचेसर्स मेंटेन केलं पाहिजे.
म्हणजे फ्लॅट या एखाद्या बिल्डिंग मध्ये 12 फ्लॅट्स असतील, तर एखाद्या आणि 5 फ्लॅट विकले असतील, तर ते कोणाला विकले तर ते डिस्क्लोज करावं लागतं. याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशनचा भाग नाहीये, पण मी फ्लॅट घ्यायला जर गेलो तर मला चॉईस आहे की कोण कोण जर माझ्या बिल्डिंग मध्ये राहत आहे हे बघणार मी, आणि त्यानंतर फ्लॅट घ्यायचा का नाही ते ठरवणार. सो दॅट इज अ राईट ऑफ द फ्लॅट परचेसर. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट थिंग, त्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स विकल्यानंतर कुठल्या प्रकारचं असोसिएशन होणार आहे, म्हणजे सोसायटी होणार आहे का, अपार्टमेंट होणार आहे का, कंपनी होणार आहे का, काय होणार आहे, याचं डिस्क्लोजर सुद्धा त्या अग्रीमेंट मध्ये लागतं. ते डिस्क्लोजर महत्वाचं या कारणाने आहे की फ्लॅट ओनरशिप ऍक्ट मध्ये बाकीची काही जी कर्तव्य आहेत बिल्डरची, ती सोसायटी फॉर्म करून देणं हे एक महत्वाचं कर्तव्य आहे, आणि त्या सोसायटीच्या नावाने टायटल ट्रान्सफर करून देणं हे पण एक महत्वाचं कर्तव्य आहे. यानंतर आता फ्लॅट परचेसर म्हणून मला काय लागतं. आता फ्लॅट परचेस करताना आपण पुण्याच्या आसपास जर पाहिलं तर 25 ते 50 लाख हा बेस प्राइस आहे, म्हणजे एवढी मोठी किंमत देतोय. आपण एखादं वाहन घ्यायला गेलो तर आपण त्याचं सगळी स्पेसिफिकेशन्स वाचतो, पाहतो, 4 जणांना विचारतो, पण दुर्दैवाने आपले जे क्लायंट्स असतात ते फ्लॅट परचेस अग्रीमेंट 50 पानाचं बघून त्याच्यावर आंधळेपणाने सह्या करतात, आणि त्यात काय लिहिलंय काय नाही लिहिलं हे कधीही समजून घेत नाही. याच्याकरता मी कमीत कमी 10 वेळा पेपरमध्ये लिहिलंय की ते अग्रीमेंट नीट वाचा, तुमच्या कायदेशीर सल्लागाराकडनं तुम्ही सल्ला घेऊन मगच त्याच्यावर सह्या करा. नाहीतर काय होतं की पैसे आपण एवढे मोठे देत राहतो आणि त्याच्यात नंतर आपल्याला फसवणुकीची भावना येते की आपल्याला नाही रे बाबा यांनी फसवलं, मग आपल्याला असं म्हणावं लागतं की तुम्ही ते अग्रीमेंट वाचलं का नाही ते, मग ते म्हणतात की नाही वाचलं, मग कोर्टाची पायरी चढावी लागते आणि सगळा त्रास होतो. तर या गोष्टी पाहायला पाहिजेत. त्याच्यानंतरचं जे काही कर्तव्य आहे ते आउटगोईंग्स. आता ह्या एखादा प्लॉट असेल आणि त्याचा टॅक्स प्लॉटचा, आता एनी टॅक्स नाहीये पुण्याच्या हद्दीत, पण टॅक्स किती आहे, सेस किती आहे हे पण डिस्क्लोज केलं पाहिजे, हे कर्तव्य आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आणि डॉक्युमेंट्स ही फ्लॅट परचेसरच्या करता सगळी डिस्क्लोज केलेली पाहिजे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर हे वरचं आत्ता सगळं सांगितलेलं, आणि डॉक्युमेंट्स म्हणजे डॉक्युमेंट त्या पर्टेनिंग टू द प्रोजेक्ट. म्हणजे समजा एखाद्या बिल्डरनी फ्लॅट रादर तो प्लॉट विकत घेतला असेल तर त्याचं सेल डीड, किंवा डेव्हलप करायला घेतला असेल तर डेव्हलपमेंट अग्रीमेंट, असं सगळं इन्फॉर्मेशन त्या फ्लॅट परचेसरला द्यायला हवं. नाव सबसिक्वेंटली लेट अस स्क्रोल थ्रू दिस पर्टिक्युलर सेक्शन व्हेरी कर्सली, कारण याच्यामध्ये महत्वाचा भाग सगळा झालेला आहे. आता याच्यात एक महत्वाची तरतूद अशी आहे बरं का, की फ्लॅटची जेव्हा एखादी किंमत ठरते तर त्याच्यामध्ये हे कोणी करत नाही बरं का, हे म्हणजे पाहायला पाहिजे की कॉमन एरियाज आणि फॅसिलिटीजची सुद्धा प्रोपोर्शनेट किंमत किती आहे हे मेन्शन असायला हवं, अशी कायद्याची अपेक्षा आहे. मी आजपर्यंत कुठल्याच अग्रीमेंटमध्ये हे पाहिलेलं नाही, पण कायद्याची ही अपेक्षा आहे. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, फ्लॅटचा जो सेल आहे हा कार्पेट एरिया प्रमाणेच झाला पाहिजे. म्हणजे आपण पाहतो की एखादा बिल्डर 10,000 रुपये पर स्क्वेअर फीट हा रेट काढतो, आणि फ्लॅट आपण परचेस केला की आपल्याला लक्षात येतं ताबा घेतल्यावर की नाही अरे फ्लॅट तर 700 स्क्वेअर फीटचा आहे. मग ते काय म्हणतात की नाही त्याच्यावर आम्ही 30% लोडिंग दिलं. म्हणजे काय, तर बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरियामध्ये द्वंद्व आहे. बरेचसे बिल्डर लोकांना फसवण्यासाठी
बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, लोडिंग या सारख्या संज्ञा वापरतात, पण कार्पेट एरिया प्रमाणेच फ्लॅट विकायला पाहिजे अशी कायद्याची अपेक्षा आहे आणि कार्पेट एरिया प्रमाणेच पैसे द्यायचे. हे बघा, बिल्डर प्रायमा फेसी कमी किंमत दाखवण्याकरता बिल्टअप एरियाची आमचे जे काही फ्लॅट्स आहेत ते बिल्टअप एरिया प्रमाणे आम्ही विकणार आहे. तर मग तिथे प्रश्न येतो की तुम्ही लोडिंग किती करता. हे जरी कायद्याने परमिटेड नसलं तरी नेगोसिएशन्स करताना आपल्याला आपल्या क्लायंटला जरूर मदत करता येईल की कार्पेट एरिया प्रमाणे तुम्ही त्याची किंमत मोजा. म्हणजे तुम्ही उगाच 10,000 रुपयांनी तुम्हाला फ्लॅट मिळतोय डेक्कनवर, तर तुम्ही त्याच्यावर हुरळून जाऊ नका. त्याची ऍक्च्युअल किंमत किती होती ते बघा. आजकाल तर मी ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे की 55% लोडिंग आहे. म्हणजे किंमत आपण द्यायची 1,000 स्क्वेअर फूटची आणि 55% लोडिंग म्हणजे 450 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आपल्या हातात येतो. तर हा कायद्याने गुन्हा आहे. दिस इज नॉट अलाउड. सो you should really insist your client that your agreement has to be agreement and the consideration has to be as per the carpet area. So this is the last particular subsection of the section 13 which enumerates the general liabilities of the promoter. आता obviously या पर्टिक्युलर डिस्क्लोजर नंतर त्याने ती इमारत ही याप्रमाणेच बांधली पाहिजे अशी अपेक्षा असते आणि नसेल बांधली तर त्याच्यावर लीगल रेमेडीज अवेलेबल आहेत. या ऍक्ट मध्ये सेक्शन 13 हा लीगल रेमेडीजचा सेक्शन आहे अगेन्स्ट द प्रोमोटर. तर याच्यामध्ये सेक्शन 3, 4, 5, 10, 11 या सेक्शनचा जर काही ब्रीच असेल तर आपल्याला सेक्शन 13 प्रमाणे क्रिमिनल कंप्लेंट करता येते आणि इतर सेक्शन म्हणजे 4, 5 हे जर ब्रीच केले तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे 400 जुन्या IPCचा 406, 409, 420 प्रमाणे कंप्लेंटही करता येते. याबाबत आपल्या बॉम्बे हायकोर्टनी बऱ्याच प्रकरणांमध्ये फ्लॅट परचेसरच्या बाजूने निकाल दिले. बाजूने राईट्स वेळोवेळी सिक्युअर केलेले आहेत. तर त्यात महत्वाचा आता आणखीन एक बाब आपल्याला सांगावीशी वाटते ती म्हणजे एखादा बिल्डर असा असतो की एकच फ्लॅट 4 जणांना विकतो. तर त्याचं पण प्रोव्हिजन किंवा प्रोहिबिशन या सेक्शन मध्ये आलंय. सो it is a liability of the developer that one flat should be sold obviously to one person. Otherwise, it is a criminal breach of trust. 420 ची कंप्लेंट लागू शकते. याच्यामध्ये पिनल लायबिलिटी येतेच. त्यामुळे बिल्डर हॅज टू स्क्रुपलेसली अँड स्ट्रिक्टली कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. अदरवाइज ही हॅज टू फेस द पेनल्टीज. आता या कायद्यानंतर रेराचा कायदा आला. रेरामध्ये पेनल्टीज खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्यात आणि प्रायमा फेसी फ्लॅट परचेसरचा इंटरेस्ट हा प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला. लिटिगेशन करणाऱ्या लॉयर्सनी नेहमी लक्षात ठेवावं की या पर्टिक्युलर सब्जेक्टचं लिटिगेशन हे टेक्निकल टाईप ऑफ लिटिगेशन आहे. जरी क्रिमिनल कंप्लेंट केली तरी त्याचं जे काही एक्झिक्युशन आहे ते सेक्शन्स प्रमाणे तुम्हाला बारकाईने तपासून त्याप्रमाणे प्लीड करावं लागेल. या लायबिलिटीज प्रायमा फेसी बिल्डरवर खूप मोठी जबाबदारी टाकतात आणि अशी अपेक्षा असते की ते फॉलो करावं. याच्यानंतर म्हणजे या विषयाची थोडीशी व्याप्ती जर वाढवली तर बिल्डरचं जे काही काम आहे ते जनरल लायबिलिटीज ऑफ प्रोमोटर शिवाय बिल्डरनी 20% जास्त पैसे घेतले तर अग्रीमेंट करणं महत्वाचं आहे हे सेक्शन 4 सांगतो. नॉन रजिस्टर्ड अग्रीमेंटचा इफेक्ट काय आहे हे 4A सांगतो. त्यानंतर प्रोमोटरनी जे काही पैसे घेतात प्रोमोटर फ्लॅट परचेसर कडनं म्हणजे फ्लॅटचं कन्सिडरेशन असेल,
वन टाइम मेंटेनन्स असेल तर त्याचं सेपरेट अकाउंट मेंटेन करावं लागतं. हा सगळा विषय फार मोठा आहे आणि आत्ता जो आपल्याला वेळ आहे तो त्या मानाने फार कमी आहे. तर याच्यानंतर आपण पुढचा पण छोटासा भाग आहे तो म्हणजे सेक्शन 11 म्हणजे सॉरी 12 जनरल लायबिलिटीज ऑफ अ फ्लॅट टेकर. आता लायबिलिटीज आहे बघा, कॉन्ट्रॅक्ट आहे फ्लॅट परचेसिंगचं. सो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट विल बी ऍप्लिकेबल हिअर. फ्लॅट ओनरशिप ऍक्टचा सेक्शन 12 हा काही जबाबदाऱ्या फ्लॅट परचेसरच्या सुद्धा आहेत असं उद्युक्त करतो. याच्यामध्ये पहिली जबाबदारी काय आहे सेक्शन 12 प्रमाणे, तर फ्लॅट परचेसरनी वेळेत पैसे दिले पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि दोन लोक जेव्हा एकमेकाशी काहीतरी व्यवहार करण्याचा ठरवतात तेव्हा, आणि त्याला कन्सेन्सस ऍड आयडेम असं म्हणतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय की दोन लोकांचं एकमत झालं की आपल्याला हा व्यवहार करायचा आहे, तर त्या व्यवहाराच्या प्रमाणे वागायला पाहिजे. बिल्डर प्रमोटर शेवटी पैसे कमवण्याकरता त्याचा व्यवसाय करतो आणि ते पैसे जर फ्लॅट परचेसरनी वेळेत दिले नाही तर बिल्डर ते अग्रीमेंट कॅन्सल करू शकतो. हा त्याच्याकडे राईट आहे. पण फ्लॅट परचेसरनी काय करायचं तर बिल्डरच्या अग्रीमेंट मध्ये पहा, पैसे भरण्याचं शेड्यूल असतं. या शेड्यूल प्रमाणे पैसे भरले नाहीत तर त्याच्यावर पेनल्टी येऊ शकते आणि ती पेनल्टी ही व्याजाच्या स्वरूपात किंवा शेवटी जर काही पैसे भरले नाही तर अग्रीमेंटच्या कॅन्सलेशनच्या स्वरूपात लागू शकते. मग त्याचा फार मोठा तोटा हा फ्लॅट परचेसरला होऊ शकतो. सो व्हॉट इज द बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी की पैसे हे वेळेत सॉरी वेळेत आणि शेड्यूल प्रमाणे दिले पाहिजेत. पैसे फ्लॅटचे पैसे तर दिलेच पाहिजेत, पण त्याच बरोबर म्युनिसिपल टॅक्सेस, वॅट किंवा आत्ता जीएसटी हे सगळे पैसे प्रत्येक फ्लॅट परचेसरने वेळेत दिले पाहिजे असं कर्तव्य फ्लॅट परचेसरचं आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं कर्तव्य म्हणजे अग्रीमेंट मध्ये सोसायटी का अपार्टमेंट असं काय फॉर्म होणार आहे याचा उल्लेख असतो. त्याप्रमाणे प्रत्येक फ्लॅट परचेसरला त्या सोसायटीचं अथवा अपार्टमेंटचा मेंबर व्हायला लागतं. आता अशी एक शंका येऊ शकते की नाही बाबा मला नाही व्हायचंय सोसायटीला जॉईन, मी कशाला मेंटेनन्स करू, मी कशाला सोसायटीचे नियम पाळू. तर तसं नाहीये. अशा प्रकारची केस मी लढलेलो आहे की एखादा मेंबर म्हणतो की फ्लॅट परचेसर की मला नाही व्हायचं मेंबर तुमच्या सोसायटीचं आणि आय विल नॉट फॉलो द रूल्स. तर असं चालत नाही. त्याला मॅन्डेटरी इंजंक्शनचा आपल्याला सूट फाईल करता येतो आणि त्याला कंपल्सरीली अपार्टमेंट मध्ये जॉईन करण्यासाठी कोर्टाकडनं ऑर्डर मिळू शकते. तर ही दोन कर्तव्य जी आहेत महत्वाची सेक्शन 12 प्रमाणे ही फ्लॅट परचेसरनी पाळलीच पाहिजेत. फ्लॅट परचेसरनी ही कर्तव्य पाळली नाहीत तर त्याला पण पिनल लायबिलिटी आहे, पण ती पिनल लायबिलिटी म्हणजे शिक्षा 2000 रुपयापर्यंतची शिक्षा आहे त्याला अनकम्प्लेंट बाय द प्रमोटर. पण प्रमोटर काय करतो अशा वेळेला, तुम्हाला 2 वर्षापूर्वी जर समजा फ्लॅट 10,000ने विकला असेल तर 2 वर्षांनी त्या फ्लॅटची किंमत ही 12,000 झालेली असते. तो कॅन्सलेशनची नोटीस देतो. आणि बिल्डरची काय जबाबदारी आहे तर कॅन्सलेशनची नोटीस दिली की तुम्हाला पैसे तुमचे जे काही जमा आहेत ते तुम्हाला फक्त पूर्वीच्या याच्याप्रमाणे 6%, आता रेराप्रमाणे 10%, 10% एक्सेस देऊन तुम्हाला ते पैसे परत देऊ शकतो आणि तो फ्लॅट तो दुसऱ्याला विकू शकतो. आता याच्यात एक मेक आहे, फ्लॅट अशा प्रकारे 4 जणांना विकू शकतो का तर आपण पाहिलेलं असं नाही करू शकत. पण बिल्डर हा फ्लॅट एखाद्या व्यक्तीला कॅन्सलेशनची नोटीस दिल्यानंतर परस्पर विकू शकतो का तर नाही विकू शकत.
बिल्डरला कोर्टाकडून त्या अग्रीमेंटच्या संदर्भात त्याच्या कॅन्सलेशनचं सेक्शन 31 प्रमाणे डिक्लरेशन घ्यावं लागतं. या पर्टिक्युलर माणसाने पैसे दिले नाहीत मला वेळेत शेड्यूल प्रमाणे, त्यामुळे हे अग्रीमेंट कॅन्सल झालं असं समजावं. अशा प्रकारे जर अग्रीमेंट कॅन्सल झालं तर मग कोर्ट कचेऱ्या, मनस्ताप, खर्च हे सगळे फ्लॅट परचेसरला सहन करावे लागतात, which is not advisable at all. So, in all, I have tried to sum up the responsibilities of the builder and the flat purchaser. Now, I think, Madam, Yes, sir. we'll have an interactive session for 10 minutes. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण बोलू शकता. हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. सोसायटी आमच्या ताब्यामध्ये आलेली आहे, पण बिल्डर जे आहे ना ते आमच्याकडून वन टाइम मेंटेनन्स साठी पैसे घेतले होते, ते काही देत नाहीये म्हणतो, ते खर्च झाले. तर आम्ही ते पैसे त्याच्याकडून रिकव्हर करू शकतो का? तुम्ही पहिल्यांदा त्या बिल्डर कडून सेक्शन 5 प्रमाणे त्याचे हिशोब मागू शकता. ते त्याला ऑडिटेड हिशोब द्यावे लागतात, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट कडून त्याला हिशोब तपासून ते घ्यावे लागतात. आणि मग त्याच्याकडनं हिशोब नाही मिळाले तर तुम्हाला क्रिमिनल कोर्टात 420 ची कंप्लेंट करता येते. आता 420 नाही तो रेलेव्हंट सेक्शन आता BNS प्रमाणे घ्यावा लागेल. धन्यवाद सर. थँक्यू सर. गुड इव्हनिंग सर. हॅलो. येस मॅडम, बोला. हो, बोला. नमस्कार सर. बिल्डर आणि समजा लँड ओनर यांच्यामध्ये DAPA होतं. त्यांचा रेशो ठरतो की बिल्डरला किती फ्लॅट राहणार आहेत आणि लँड ओनरला किती राहणार आहेत. तर लँड ओनर त्यांचे फ्लॅट विकताना किंवा बिल्डर कडनं ते स्वतःच्या नावे करताना जो GST येतो, तो GST कोणी पे करायचा असतो, बिल्डरने की लँड ओनरने? हा विषय नाही, सांगतो. GST हा इनडायरेक्ट टॅक्स आहे बरं का. त्याची जबाबदारी आहे ती बिल्डर लँड ओनर दोघांची आहे. फ्लॅट परचेसर हा थर्ड पर्सन आहे. GST ची जबाबदारी तुमच्या दोघांची आहे आणि ते एग्रीमेंट प्रमाणे जे काही ठरतं त्याप्रमाणे ते भरावे लागतात. ओके, थँक्यू सर. ऍडव्होकेट दीपाली मॅडम, हा प्लीज बोल. नमस्कार सर. सर, एखादा बिल्डर आपल्याला कन्व्हेन्स डीड देत नसेल वारंवार विचारून सुद्धा, आमच्या इकडे 4 विंग आहेत, ABCD. AB ही विंग म्हणजे पूर्वीची विंग आहे, खूप जुनी विंग आहे, तरीही कन्व्हेन्स डीड आम्हाला मिळत नाही. आम्ही वारंवार बिल्डरला विचारलं असता बिल्डर टाळाटाळ करतोय. काय करावं लागेल सर? आता सेक्शन 11 प्रमाणे कायद्यामध्ये खूप मोठा आणि चांगला बदल झाला आहे. म्हणजे आता नाही, खूप जुना बदल आहे की डीम्ड कन्व्हेन्सची प्रक्रिया तुम्हाला सुरू करता येते आणि तुम्हाला कॉम्पिटंट अथॉरिटी कडून मानवी हस्तांतरण किंवा डीम्ड कन्व्हेन्स करून घेता येतं. सोपी प्रक्रिया आहे ती, काही जास्त काही फार त्याला मोठा फॉलोअप लागत नाही. पहिल्यांदा नोटीस द्यावी लागेल बिल्डरला, कन्व्हेन्स करून द्या, आणि त्यांनी जर ती नोटीस फॉलो नाही केली तर मग तुम्हाला कॉम्पिटंट अथॉरिटीकडे अर्ज करता येतो. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार. मी ऍडव्होकेट मंजुषा दाभोळे बोलते. सर नमस्कार. आपण जेव्हा बिल्डर बांधतो, कन्स्ट्रक्ट करतो, तेव्हा कन्व्हेन्स करून देणं कंपल्सरी आहे की? येस, ऍज पर सेक्शन 11 responsibility of the builder, liability of to convey the property. Okay, thank you sir. Hello. महेंद्र बोराटे सर. हा सर, गुड इव्हनिंग. 5 विंगची हाऊसिंग सोसायटी आहे. बिल्डर विदाउट हँड ओव्हर द सोसायटी, चेक आउट फ्रॉम द सोसायटी, अँड मेनवाईल MECBच्या स्क्वॉडने येऊन एक पेनल्टी कॉमन मीटरला दिलेली आहे, करीबन एक 10 lakhs रुपीज. तर सोसायटी हँड ओव्हर केली नसेल बिल्डरनी तर ते पेनल्टी लायबिलिटी कुणाची येईल सर?
हाऊसिंग सोसायटीची का बिल्डरची? कारण अजून कन्व्हेन्स लँड कन्व्हे नाही झाली, डीम्ड कन्व्हेन्स आणि काहीच नाही झालेलं. तर हा डिस्प्यूट सध्या आहे हाऊसिंग सोसायटी आणि बिल्डर्स मध्ये. पहिली प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती सेक्शन 6 प्रमाणे बिल्डरची आहे. सेक्शन 6चं हेडिंग असं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पेमेंट ऑफ आउटगोइंग टिल द प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड. इट इज प्रायमरीली ऑन द बिल्डर. So you can enforce that particular liability through court of law. Okay, sir. Thank you. Deepali madam, please ask your question. Ruxana ma'am. हॅलो. Yes. गुड इव्हनिंग सर. सर माझा क्वेश्चन असा आहे की एखाद्या बिल्डरचा प्रोजेक्ट हा 5 बिल्डिंगचा आहे. त्यातल्या 3 बिल्डिंग कम्प्लिशन झाल्या आहे आणि 3 बिल्डिंगचं त्यांनी अपार्टमेंट डीड करून दिले आहे. तर 2 बिल्डिंग पेंडिंग आहे काही इश्यूमुळे. तर मग अशा वेळेस फ्लॅट होल्डर कन्व्हिन्स करून मागताय, त्यांना सोसायटी फॉर्मेशन पाहिजे आहे, पण मग बिल्डर कोणत्या एरिया वाईज तो हे करून देईल? त्यांना जो एरिया दिला आहे तो वेगळा असणार आहे ज्यावेळेस ॲग्रीमेंट झालं आहे त्यावेळेस सोसायटीचा. पण आता ज्या 3च बिल्डिंग झाल्या आहेत तर 3 बिल्डिंगच्या एरिया वाईज प्लिंथ एरिया वाईज करून देईल की जे पूर्ण कव्हर्ड एरिया आहे तेवढा? नाही, आता तुमचा प्लॅन आहे, 5 जो प्लॅन आहे त्या 5 इमारतींचा कॉमन एरिया हा कॉमनच दाखवलेला असणार नसता ऑब्विसली. तर बिल्डर काय करतो, जर अपार्टमेंट केलं असेल तर कन्व्हिन्सचा प्रश्न नाही, म्हणजे डीड ऑफ डिक्लेरेशन केले अपार्टमेंट, आणि अपार्टमेंटचा कॉमन एरिया जो आहे तो अपार्टमेंट डीड मध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे तुमच्या पर्टिक्युलर अपार्टमेंट डिक्लेरेशन मध्ये. कॉमन एरिया बद्दल तर माहिती असतेच, तीच माहिती असते त्याच्यामध्ये. त्यामुळे तो कन्व्हे करून देताना त्या 2 बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर तो एरिया आता तुम्हाला डिफाईन करून हवा असेल तर डिक्लेरेशन पहा. आणि सेकंडली जर तुम्हाला सोसायटी हवी असेल तर डिक्लेरेशन कॅन्सल करून घ्यावं लागेल, मग रजिस्ट्रेशन. मोहन सर, आपण प्रश्न विचारू शकतो. ॲडव्होकेट किरपेकर सर, प्लीज आस्क. नमस्कार सर. नमस्ते. हा, मी ऍडव्होकेट प्रेरणा चंदानी बोलतेय. आता जसं तुम्ही म्हटला की अपार्टमेंट असेल तर डीड ऑफ डिक्लेरेशन बिल्डरनी केलेलं आहे आणि जेव्हा सगळे फ्लॅट विकलेले आहेत त्याच्यामध्ये अपार्टमेंट डीडचं मेन्शन आहे की ह्या फ्लॅटला एवढे शेअर असणार ते असणार. त्याच्यानंतर तो बिल्डर वारला आणि बाकीची जे सोसायटी लोक होती, फ्लॅट ओनर्स होते, त्यांनी ती सोसायटी फॉर्म केली आणि त्याच्यानंतर आता त्याचं डीम कन्व्हिन्स रजिस्टर्ड व्हायचं इथपर्यंत आलेलं आहे. तर मग ह्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का? ते ओरिजिनली अपार्टमेंट आहे, ते सोसायटी मेंबर्सनी मिळून सोसायटी केलेली आहे आणि जसं तुम्ही आता म्हटला की डीड ऑफ डिक्लेरेशन सुद्धा रजिस्टर्ड आहे आणि ते बहुतेक तरी कॅन्सल नाही गेलेलं आहे रिलेव्हंट ऍडव्होकेटनी, ज्यांनी डीम कन्व्हिन्सचं सगळं प्रोसिजर करून दिलेलं आहे. अपार्टमेंट आहे असं सोसायटी रजिस्ट्री करताना तुम्ही रजिस्ट्रारला कळवलं होतं का? हा मुद्दा पाहणं महत्वाचं आहे. जर असेल तर बेसिकली अपार्टमेंट रजिस्टर्ड असेल तर सोसायटी रजिस्टर होऊ शकत नाही कायद्याने. मग तुम्हाला त्या रजिस्ट्रेशनच्या ऑर्डरच्या विरुद्ध अपील करता येईल जॉईंट रजिस्ट्रारकडे. पण जर सोसायटी कायद्याची जी काही 4 कॉर्नर्स आहेत हे फॉलो करून जर सोसायटी फॉर्म झाली असेल तर तसं म्हणलं तर अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये काही फरक नाही बरं का, ऍज फार एज फ्लॅट ओनरशिप ऑफ अ पर्सन इज कन्सर्न. नाही, म्हणजे लोकांना उगाच असं वाटतं की सोसायटी म्हणजे जास्त सेफ असतं आणि अपार्टमेंट म्हणजे अनसेफ असतं, असं काही नाही.
तर फक्त आता तुमचा मुद्दा जो आहे की सोसायटी फॉर्म झालेली आहे आणि डीड ऑफ डिक्लेरेशन रद्द न करता झालेलं आहे, तर हे तुम्हाला करता येऊ शकतं आणि ती सोसायटीची जी काही रजिस्ट्रेशनची ऑर्डर आहे ती डिसाइड करून घेता येऊ शकते. ह्याला काही लिमिटेशन पिरियड असतो का सर? फ्रॉम द डेट ऑफ नॉलेज आहे लिमिटेशन. ओके ओके, ठीक आहे. मग ते डीड ऑफ अपार्टमेंट मध्ये प्रत्येक फ्लॅटला एक वेगळा शेअर असतो आणि सोसायटीमध्ये प्रत्येक फ्लॅटला एक सेम शेअर असतो. आय एम करेक्ट? नाही, कॉमन बघा, मी समजा एका इमारतीमध्ये 10 फ्लॅट आहेत आणि 5,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे, हे प्लॉट आहे, तर माझा शेअर किती? तर 1 म्हणजे काय? तर 5,000च्या प्लॉटमध्ये माझा 500 स्क्वेअर फीट शेअर आहे प्लॉट मध्ये, असं झालं. तर हा शेअर जो आहे हा नोशनल शेअर आहे. अपार्टमेंटच्या बाबतीत बोलतोय, हा नोशनल शेअर मी काही पार्टिशन करून मागू शकत नाही कुठूनही. करेक्ट. हा टायटल कन्वे करण्याचा एक भाग आहे. एखादा अपार्टमेंट होल्डर असं म्हणू शकत नाही की माझा अपार्टमेंट आता मी पाडून टाकतो आणि तिथे त्याच्या जागी नवीन बांधतो, असं नाही होऊ शकत. सगळ्या होल्डर्सनी ठरवलं की नाही आता आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं तरच ते शक्य आहे. तसंच सोसायटीमध्ये जे कन्वे होतं ते कन्वे काय होतं, तर कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, म्हणजे तुमच्या फ्लॅटच्या उंबऱ्याचा बाहेरचा एरिया, म्हणजे गच्ची झाली, जिना, पार्किंग झालं, येण्या जाण्याचे पॅसेजेस झाले, हे सगळं जे आहे ते कन्वे होतं. तर म्हणून ते कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाहीये. दोन्ही ऑर्गनायझेशन मध्ये तसा काही फार मोठा फरक नाहीये किंवा कन्व्हिनियन्स नाहीये. एन्फोर्सेबिलिटी सोसायटीकडे जास्त होती, पण आता अमेंडमेंट झालीये, ती एन्फोर्सेबिलिटी रजिस्ट्रारकडे आलेली. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रजिस्ट्रारकडे तुम्ही सगळ्या तक्रारी ज्या आहेत अपार्टमेंटच्या त्या दाखल करू शकता. त्यामुळे तसा तोही फरक राहिलेला नाहीये. हॅलो सर. हॅलो, थँक्यू सर, थँक्यू सो मच. हा हॅलो सर, मी प्रकाश शिंदे बोलतोय. रेवामध्ये मी पोझिशनसाठी कंप्लेंट टाकली होती 2020ला. बिल्डरनी 2017ला पोझिशन देतो सांगितलं पण दिलं नाही. मग डिले पोझिशनसाठी मी रेवामध्ये 2020ला कंप्लेंट टाकली आणि ती 2021ला अमिकेबली सेटल्स केली. आणि वेवानी बिल्डरला सांगितलं की डिसेंबर 2021ला ह्यांना पोझिशन द्या आणि ह्यांचा मोबदला 3.5 लाख द्या. हॅलो, तर बिल्डरने अद्याप मला पोझिशन दिलेलं नाही. आता हे 25 आले. वेवाकडे कंप्लेंट देतो पण वेवा काही दाद देऊ देत नाही. तर या पोझिशन एक्झिक्युशन प्रोव्हिजन्स आहेत ना रेरामध्ये. हॅलो सर, अजून आता हे 25 आले तरी हा बिल्डर मला काहीच कम्युनिटी करत नाही, हे पोझिशनही देत नाही. तर काय करावं लागेल मग? अहो, रेरामध्ये इन्फोर्स प्रोव्हिजन आहेत, त्याप्रमाणे तुम्ही तुमची काय ऑर्डर आहे ती करू शकता. तुम्ही नुसती ऑर्डर घेऊन काय उपयोग आहे? तो बिल्डर एखादा नाही ऐकत, मग त्याला कायद्याचे दात दाखवायला लागतात. नाही, त्याला नॉन कंप्लेंट्स केलं ना मी. 21-22ला नॉन कंप्लेंट्स टाकल्या वेळामध्ये. तर त्यांनी फक्त एवढं सांगितलं की हे कलेक्टरला त्यांनी वॉरंट काढलं की हे 3.5 लाखाची भरपाई द्या येणार, पण पोझिशन बद्दल काहीच बोलत नाही. आणि कलेक्टरची जी काही वॉरंट आहे ती एक्झिक्यूट झाली का? हा, चालू आहे ती. आता तहसीलदार साहेबांकडे गेले बाय द प्रोसिजर. दुसरं काय? हा, पण पोझिशनचं काय मत आहे? हे फक्त तेवढे अमाऊंट द्या अथॉरिटीने म्हणलंय ना. ऑथॉरिटीने पोझिशन बद्दल काहीच म्हटलं नाही. मग तुम्हाला वेगळा केला पाहिजे परत अर्ज, करायला पाहिजे. पुन्हा करावं लागेल का आता? ऑफकोर्स. मग पोझिशन तुम्हाला हवंय का नकोय? पोझिशन हवं ना आम्हाला. मग पोझिशन तुम्हाला परत मागणी केली पाहिजे किंवा पाहिजे. आता ऑर्डर पाहिल्यावर सगळा जो काही भाग आहे ते ठरवावं लागेल. आता मी तुमच्या सांगण्यात ऐकण्यात
माझ्या सांगण्यात तुमच्या ऐकण्यात फरक असतो आणि ते त्या ऑर्डरचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे कळेल त्याचा हो मार्ग हो काय सर, ते करायचा. 2021 ला केलंय ना ते अमिकॅबली सेटल, त्या व्यवहाराने क्लिअर दिलंय की ह्यांना डिसेंबर 21 पर्यंत पोझिशन द्या असं क्लिअर दिलेलं आहे. तर तुमचा जो काही प्रश्न आहे ना तो जनरल प्रश्न नाहीये. इथे आपण कॉमन मीटिंग मध्ये आहोत, तर जनरल प्रश्न आपण फक्त विचार करूयात, कारण सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. तर एकाच्या पर्सनल विषयाचा आपण पर्सनल लेवलवर भेटून बोलू आणि मग सांगता येईल तुम्हाला. मॅडम प्लीज जरा पुढचा. हॅलो Yes, yes. हॅलो Mohan, Good evening, sir. yes, Hello. you can ask the question. Yes. हॅलो प्रतिभा मॅडम, Hello. आपण 1 मिनिट क्वेश्चन्स थांबू, पण सर मेसेज बॉक्स मध्ये काही 1-2-4 प्रश्न आलेत. जर आपण मेसेज बॉक्स ओपन केला तर त्यांचे आपण आन्सर देऊया. ओके, 1 मिनिट मी उघडतो. हा, मी मेसेज वाचून दाखवते. हा दाखव. अनिल अथारे सरांनी इथे प्रश्न विचारलाय की कॅन प्रमोटर और सेलर ट्रान्सफर पार्ट ऑफ प्रोजेक्ट लँड आफ्टर एक्झिक्युटिंग एग्रीमेंट टू सेल बट बिफोर फॉर्मेशन ऑफ सोसायटी और अपार्टमेंट अँड कन्व्हेन्स? हा त्यांचा प्रश्न. पार्ट ऑफ द प्रोजेक्ट कंप्लीट झालाय, तो ट्रान्सफर करू शकतो का? हो, करू शकतो. 5 वेगळ्या सोसायट्या 5 वेगळ्या बिल्डिंग मध्ये होऊ शकतात आणि एक सोसायटी ट्रान्सफर करून देऊ शकतो तो. ओके. देन मोहन सरांनी एक विचारलंय की जे सँक्शन प्लॅन आहेत तर ते बिल्डर्स रिवाइज करून आणि ते प्लॅन्स वेगवेगळ्या वेळेत ते करून आणि परत ते करत असतात. तर त्यासाठी काही असं रूल आहे की त्यांना कुठेतरी चाप बसावा किंवा ते अपग्रेडेशन नाही व्हावं म्हणून? सेक्शन 7 फ्लॅट ओनरशिप ऍक्ट हा बिल्डरनी एकदा प्लॅन तुम्हाला दाखवला की, आणि प्लॅन समजा 5 मजल्याचा असला तर त्याच्यात रिव्हिजन देऊ शकत नाही तुमची संमती असल्याशिवाय. म्हणजे फ्लॅट परचेसर जे आहेत, मी फ्लॅट घेतला तेव्हा 5 मजल्याची इमारत होती आणि अचानक मला 2 वर्षांनी कळतंय की 12 मजल्याची इमारत झाली, तर हे परमिटेड नाही. फ्लॅट ओनर्सचा ज्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत त्यांचे रिटेन कन्सेंट असल्याशिवाय त्या प्लॅन मध्ये रिव्हिजन होऊ शकत नाही. त्यामुळे जर त्यांनी असं करत असेल तर तुम्हाला इंजंक्शनचा दावा दाखल करावा लागतो आणि इंजंक्शन 100% मिळतं. ओके सर. नाव नेक्स्ट क्वेश्चन. त्यामध्ये सोसायटी कोण रजिस्टर करतो, बिल्डर की परचेसर, असं त्यांनी विचारले सर. बिल्डर करतो. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी बिल्डरची. येस सर. द नेक्स्ट क्वेश्चन इज कन्व्हेन्स डीड ॲज पर रेरा इज कंपल्सरी बट टिल नॉट फॉलोड. सो त्यासाठी काय आपण करू शकतो असं एक? तुम्ही एन्फोर्स करायला लागेल ना, ते कन्व्हेन्स करत नसेल तर डिम कन्व्हेन्स करायला लागेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे डिम कन्व्हेन्सची प्रक्रिया डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडे होते. त्यांना कॉम्पिटंट अथॉरिटी असं त्या पदाचं नाव आहे या ऍक्ट प्रमाणे. यू हॅव टू फाईल अन ऍप्लिकेशन इन अ प्रॉपर फॉर्मॅट अँड यू कॅन गेट द कन्व्हेन्स डन. हॅलो 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 सर. हॅलो सर. हा हा, नमस्कार सर. सर आमच्याकडे एक अशी बिल्डिंग आहे की बाबा त्याचं काय प्लॅन पास नाही आहे, तर मग ते आणि बिल्डरनं काही कन्व्हिन्स करून दिलेलं नाही. आता त्याला 12-13 वर्ष होत आलेत, तर मग अशा केसमध्ये आपल्याला सोसायटी करता येईल ना? प्लॅन पास करणं आणि सोसायटी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण बिल्डरनी जर प्लॅन पास केलेलं नसेल तर बिल्डिंग अनऑथराइज्ड आहे. महानगरपालिका पण ती पाडू शकते. नाही, पण आता ते अथॉराइज झाले. पिंपरी चिंचवड एरियामध्ये आहे ना सर, ते सांगवी जे गाव आहे, न्यू सांगवी. हा, हॅलो. आमदार जे होते जगताप, तर त्यांनी अनऑथराइजला आता अथॉराइज वगैरे करा म्हणून असं केलेलं आहे आणि शासनानं ते मान्य केलंय.
नाही मग पण इन आता आलाय का प्लॅन तुमच्याकडे? प्लॅन कुणाचाच नाही सर पास इकडे. नाही, तो वेगळा विषय आहे. सोसायटी तुम्हाला जरूर फॉर्म करता येईल, त्याचं काही नाही प्रॉब्लेम. पण सोसायटी म्हणून बिल्डिंग पडणार नाही असं काही नाहीये कायद्यात. हो सर, हो. थँक्यू सर, थँक्यू. गुड आणि सर इव्हनिंग सर. दुसरं एक विचारायचं होतं सर, दुसरं एक विचारायचं होतं की बाबा बिल्डरनं जर अपार्टमेंट केलं असेल आणि नंतर रिडेव्हलपमेंटच्या वेळेला मग सोसायटी करू शकतात का फ्लॅट ओनर सगळं? करू शकतो. ओके सर, ओके. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग सर. जेव्हा बिल्डर आपली पोझिशन डेट किंवा रेराने दिलेली ॲग्रीमेंट डेट, पोझिशन डेट जेव्हा एक्सपायर करतो, तेव्हा रेरा त्याचे अकाउंट फ्रीज करतात का? आणि त्यानंतर त्यांचं पूर्ण कन्स्ट्रक्शन स्टॉप होऊ शकतं का? कारण मग त्याच्यानंतर बिल्डरने सांगितलंय की तो सेक्शन 6 नुसार तो प्रोसेस करतोय त्याचे अकाउंट अनफ्रीज करण्यासाठी, आणि जर ते नाही झालेत तर त्याला सेक्शन 7 नुसार सगळ्या पर्चेसरचे कन्सेंट घेऊन त्याला त्याचं अकाउंट जे आहे ते अनफ्रीज करायचं आहे. तर या पूर्ण प्रोसेसला किती वेळ जाऊ शकतो आणि हे बरोबर आहे का? म्हणजे रेरा खरंच फ्रीज करतं का त्यांचे अकाउंट? कायद्यात तर प्रोव्हिजन आहेच ना, कायद्यात प्रोव्हिजन आहे, त्यामुळे फ्रीज कर. ओके, मग या पूर्ण प्रोसेसला बराच वेळ जाऊ शकतो का सर? फक्त म्हणजे ती एकच कारण असतं की आपण पोझिशन बिल्डरने जी पोझिशन डेट आहे, ॲग्रीमेंट डेट आहे ती मिस केली म्हणूनच फ्रीज होतं, की त्याच्या व्यतिरिक्त काही कारण असू शकतात जे बिल्डर लपवू शकतो? खूप कारण असू शकतात. सेक्शन 3 प्रमाणे तुम्ही कुठल्याही कारणासाठी प्रोजेक्ट डिले होतोय, बिल्डर फसवतोय असं प्रायमा फेसी दिसलं तर रेरा अथॉरिटी ऍक्शन घेऊ शकते, आणि किती वेळ ते नाही सांगता येत. ओके, म्हणजे सेक्शन 6 आणि सेक्शन 7 ला किती वेळ जाऊ शकतो हे सांगता येत नाही आपल्याला. मग अशा केसमध्ये परचेसरने बिल्डरच्या अगेन्स्ट कंप्लेंट आणि रेरा कंप्लेंट टाकायला हवी का? टाकायला हवी, का नाही टाकायची? ओके सर. आता आणि अशा कंप्लेंट्स या ग्रुपमध्ये टाकलेल्या चांगल्या असतात की इंडिव्हिज्युअल केलेल्या जास्त चांगल्या असतात? नाही, अख्ख्या बिल्डिंगच्या जर तक्रारी असतील तर त्याला ग्रुपमध्येच करायला हवं. ओके, नाही कारण त्यांनी फक्त स्केलेटन बनवलेला, म्हणजे असं आपण गृहीत धरूया की फक्त स्केलेटन आहे, बिल्डिंग त्याने पूर्ण केलेलीच नाही. नेक्स्ट प्रश्न घ्या जरा प्लीज. हॅलो. मॅडम. हॅलो. हा मॅडम, आपण आता थांबूयात. माझा सर. हॅलो. हा, माझा एकच प्रश्न होता. ज्यावेळेला बिल्डर कडून जर प्रोजेक्ट कंप्लीट सुरूच झाला नाही तर जी रिफंडची प्रोसेस मध्ये म्हणजे किती % रिफंड मिळू शकतं जास्तीत जास्त? बिल्डरच्या चुकीमुळे जर प्रोजेक्ट पूर्ण केला नाही बिल्डरने तर जी आपली रिफंड जी आहे ती अमाऊंट किती % मिळू शकते? 10%. 10% जास्तीत जास्त. ओके. सागर, तुम्ही आहात का? हॅलो. हॅलो सर. हा. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी पाटील. मला वाटतंय पंडित मॅडम आणि देवेंद्र पाटील सर पण लेफ्ट झालेत वाटतं. ओके. नाही सर, नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा सर. मॅडम एक मिनिट, पंडित मॅडम जॉईन करतायत. नाही, सगळे आहेत, मी सुद्धा आहे. हा, फक्त आता प्रश्न सर जसं कांबळे सर म्हणाले की आता आपण थांबू, कारण प्रश्न जर खूप असतील तर मला असं वाटतं की एकदा त्याचं प्रश्न जर आपण हे केले एकत्रित तर मग सरांना एक दिवशी आपण रिक्वेस्ट करून सरांना ती उत्तर आपण मागू शकतो किंवा ग्रुपवरही आपण टाकू शकतो. पुढील मी म्हणजे एकतर देवेंद्र पाटील सर आणि प्रतिमा मॅडम असतील तर प्रतिमा मॅडमने पुढचं कंडक्ट करावं असं मी त्यांना विनंती करतो, संचलन करावं. हा, नमस्कार. ऍक्च्युली आय वॉज ऑफलाईन, अचानक नेट प्रॉब्लेम झाला सर, सॉरी फॉर इट. आजच्या या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेत उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम आपले मनपूर्वक प्रमुख अतिथी ॲडव्होकेट नितीन कांबळे सर, आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ
काढून आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या सखोल ज्ञानामुळे आणि आम्हास भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य आम्हाला निश्चितच नवे दृष्टिकोन मिळाले आहे. तसेच या कार्यक्रमात जन अदालत संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सागरजी नेवसे सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते, ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. आमच्या तांत्रिक आणि व्यवस्थापन समितीचेही मनपूर्वक आभार, ज्यांनी हा ऑनलाईन कार्यक्रम सुरळीत पार पडावं यासाठी मेहनत घेतली. शेवटी सर्व उपस्थित सहभागी विद्यार्थी आणि अभ्यासकांचे खास आभार. आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. याच सहकार्याची आणि सहभागाची अपेक्षा ठेवून मी आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करते. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. कांबळे सरांचा फोन नंबर डिस्क्लोज करता येईल का, शो करता येईल का? थँक्यू. हो नक्की, ग्रुपवरती आपण सरांचा नंबर शेअर करू, लेक्चर सिरीजच्या ग्रुपवरती शेअर करूया. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सगळ्यांचे धन्यवाद, सरांचेही धन्यवाद. थँक्यू सर. पर्टिक्युलरली सागर सरांचे खूप आभार. असे चांगले आपण व्याख्याते आणता आणि आमच्या नॉलेजमध्ये भर पडते. थँक्यू सर. थँक्यू सर.